गजानन प्रसन्न. लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, याला मराठीमध्ये दोन चलातील रेषीय समीकरण. आता याच्यामध्ये आपले पहिलाच प्रश्न असतो की हे लिनियर इक्वेशन आहे की नाही हे ओळखायचं. अशा पद्धतीने तुम्हाला काही इक्वेशन दिले जातात, ते इक्वेशन लिनियर इक्वेशन ऑफ टू व्हेरिएबल्स आहे की नाही हे आपल्याला ह्याच्यामध्ये नमूद करायचं असतं. याच्यावरती तुम्हाला बोर्डामध्ये पण 1 मार्कासाठी प्रश्न पडू शकतो. क्वेश्चन 1मध्ये हे क्वेश्चन अशा पद्धतीने येण्याची शक्यता आहे. तर लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही हे पाहण्यासाठी काय नियम आहेत हे आता आपण जाणून घेऊया. अशा पद्धतीने आपल्याला इक्वेशन विचारले जातील. इज द इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स, म्हणजे हे इक्वेशन टू व्हेरिएबल्स आहे की नाही, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे की नाही असं विचारलं जाईल. आणि त्याच्यानंतर त्याचं कारण काय. तर हे तपासत असताना हे लिनियर इक्वेशन आपले जे दिलेले आहेत इक्वेशन ते टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशन आहेत की नाही याचा नियम काय आहे, त्यांना काही अटी आहेत. त्यांना अशा पद्धतीने द लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स म्हणजे याच्यामध्ये कमीत कमी 2 व्हेरिएबल्स पाहिजेत. मग ते एक्स वाय असतील, पी क्यू असतील, एम एन असतील किंवा काहीही असतील. म्हणजे कमीत कमी असे 2 व्हेरिएबल्स दिले पाहिजेत. इथे एम आणि एन आहे, इथं एक्स आणि वाय आहे, इथं एक्स वाय आहे, इथं एक्स वाय असे 2 व्हेरिएबल्स कमीत कमी पाहिजेत. आणि 2 व्हेरिएबल्स येत असताना त्याच्यामध्ये प्लस किंवा मायनस असे चिन्ह पाहिजेत, असे साईन पाहिजेत. प्लस किंवा मायनस हे साईन पाहिजे त्याच्यामध्ये. तर हा पहिला नियम पूर्ण झाला. आता दुसरा नियम असा आहे की हे जे काही इक्वेशन दिले जातात त्या इक्वेशनमध्ये द डिग्री ऑफ द व्हेरिएबल्स इज 1, म्हणजे याच्यावरती जी डिग्री आहे ती 1च पाहिजे. -1 चालणार नाही, 2, 3, 4 असे काही चालणार नाही. म्हणजे इथं डिग्री 2 आहे, इथं डिग्री 2 आहे म्हणून ते हे लिनियर इक्वेशन नाही. इथं येणार नो, इथे येणार उत्तर नो. आता काही पाहूया. इथे एम आहे, एन आहे, 2 व्हेरिएबल्स आहेत. त्यानंतर डिग्री 1 आहे, 1 आहे, म्हणजे इथे येणार यस, हा लिनियर इक्वेशन आहे. आता पुढे इथे व्हेरिएबल्स एक्स आणि वाय आहे, यांची डिग्री 1 आहे, 1 आहे, म्हणजे हा लिनियर इक्वेशन आहे. यस. आता इथे एक्स आहे, वाय आहे, 2 आहेत, पण याच्या बाजूला जो आहे तो आहे 0. जर का एक्सने 0ला मल्टिप्लाय केला तर इथं उत्तर येतं 0. त्याच्यामुळं हा लिनियर इक्वेशन होणार नाही, हा लिनियर इक्वेशन नाही. इथं 0.3x अँड 0y दिलेलं आहे. 0y यांचं मल्टिप्लिकेशन झालं, याचं उत्तर येतं 0. याचं उत्तर 0 आलं तर मग काय होणार की एक इक्वेशन नाही, म्हणून इथं काय येणार, याचं उत्तर येणार नो. आता हे एक्स वाय आपण दिलेले आहेत, खाली दिलेले आहेत. जर आपण असेल तर याची डिग्री असते -1, याची डिग्री -1 असल्यामुळं हा पण लिनियर इक्वेशन होणार नाही. आता इथे डबल एक्स वाय दिला आहे, इथे वाय दिला आहे, म्हणून हा पण लिनियर इक्वेशन नाही. आता त्याचे आपण रिजन लिहून काढू. ह्याचे रिजन काय काय आहेत, रिजन्स पण लिहिलेले आहेत. रिजन्स काय आहेत तर 4m + 3n = 12 हे लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स आहे. कारण का इथे 2 व्हेरिएबल्स आहेत आणि ईच द डिग्री इज 1, याची डिग्री 1 आहे, याची डिग्री 1 आहे, म्हणून हा लिनियर इक्वेशन आहे. आता हा दुसरा लिनियर इक्वेशन नाही. द डिग्री इज व्हेरिएबल्स एक्स इज 2, म्हणजे एक्सची डिग्री जी आहे ती 2 आहे, म्हणून हा लिनियर इक्वेशन होणार नाही. आता इथे 2 व्हेरिएबल्स ईच इन डिग्री 1, 2 व्हेरिएबल्स आहेत, दोघांची डिग्री 1च आहे, म्हणून हा लिनियर इक्वेशन आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे येऊ की चौथं गणित. त्याच्यामध्ये दिलेलं आहे की 0 × x ह्या दोघांचं उत्तर 0 येतं, म्हणजे ओन्ली 1 व्हेरिएबल्स इज वाय, इथं एकच व्हेरिएबल्स आहे वाय. याच्यामध्ये 0.3 × x याचा अर्थ आहे, आणि याचा आहे 0 × y, आणि 0ने वायला मल्टिप्लाय केल्यामुळं इथं उत्तर येणार 0, म्हणजेच फक्त ओन्ली 1 व्हेरिएबल्स इज एक्स. आता याच्यामध्ये 4/x + 5/y ज्यावेळी अपॉनला येतं त्यावेळी यांची डिग्री मायनसमध्ये जाते. द डिग्री ऑफ व्हेरिएबल्स इज -1, म्हणून हा द लिनियर इक्वेशन इज टू व्हेरिएबल्स इज नो. आता इथे दिले 4xy - 5y -8 = 0. इथे 2 चल आलेले आहेत, परत y इथं आलेला आहे, म्हणून डिग्री ऑफ xy इज 2, म्हणून हा लिनियर इक्वेशन नाही. पेज नंबर 3 वरचं
सॉल्व एक्झाम्पल पाहणार आहोत। याच्यामध्ये 3x + 2y = 29 अँड सेकंड इक्वेशन इज 5x - y = 18 असे 1 आणि 2 असे इक्वेशन दिलेले आहेत। तर आता आपण पाहूया हे दोन इक्वेशन कसे सोडवायचे आहेत। अशा पद्धतीने तुम्हाला फिलिंग द ब्लँक दिले जातील आणि फिलिंग द ब्लँक देऊन त्याच्यामध्ये तुम्हाला हे बॉक्सेस पूर्ण करायचे आहेत। तर आता हे इक्वेशन 1 आहे, हे इक्वेशन 2 आहे। ओके, आता याच्यामध्ये दिलेलं आहे की इक्वेशन 2 ला 2 ने मल्टिप्लाय केलेलं आहे। मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 2 म्हणजेच हे जे 2 नंबरचं इक्वेशन आहे याला मल्टिप्लाय 2 ने केलेलं आहे, म्हणजे इथे 2 येणार, इथे 2 येणार आणि इथे पण 2 येणार। ओके, आता 5 × 2 = 10, y × 2 = -2y, 18 × 2 is 36, इथे येणार 36। ओके, आता हे झालं। त्यानंतर हे इक्वेशन नंबर 3 आहे। लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2, 1 and 3। आता 1 इक्वेशन कुठे आहे? 1 इक्वेशन हे आहे, इथे घेतलं। आता थर्ड इक्वेशन हे आहे, म्हणजे थर्ड इक्वेशन इथे जसे तसं आपण पूर्णपणे घेऊया। इथे येणार 10x, त्यानंतर इथे येणार -2y, इथे येणार 36। आता हे ॲड आहे म्हटल्यानंतर याचे कुठलेही चिन्ह बदलणार नाही। ते प्लस आणि मायनस आहे, हे दोन्ही निघून गेले। आता 3 आणि 10 = 13x and 36 and plus 29 = 9 + 6 = 5, 1 carry out 65। आता इथे येणार आहे x = 65/13 = 13 5 जा 13 1 जा 13, 13 5 जा 65 = 5, म्हणजे इथे येणार उत्तर 5। आता हे सबस्टिट्यूटिंग करून घ्यायचं। x = 5 इन इक्वेशन 1, ही किंमत जी आहे x 5 ही किंमत इक्वेशन 1 मध्ये टाकायची आहे। इक्वेशन 1 इथे घेतलेलं आहे। इक्वेशन 1 मध्ये 3 x च्या जागेला 5 टाकायचं आहे। x च्या जागेला 5 टाकलं म्हणजे काय येणार? इथं 5 येणार। ओके, त्याच्यानंतर जसं आहे तसं लिहून टाकलं। 2y = 29, 3 5 जा 15, इथं आलं 15 + 2y = 29। हे 15 त्या बाजूला गेलं म्हणजेच काय झालं? -15 झालं आहे इथं, -15। आता 29 मधून 15 गेलं, उरलं किती? 14 2y आहे इथे। आता याची किंमत काढायची झालं तर y = 14/2, हे 2 इथं मल्टिप्लाय आहे, या बाजूला गेलं की डिवायडेड होतं। 2 1 जा 2 आणि इथं आलं 7, म्हणजेच y = 7, इथं yची किंमत आली 7। आता इथे लिहायची आहे x आणि y ची किंमत। x ची किंमत आपल्याला भेटलेली आहे इथं 5, ती लिहिली इथं 5, अँड y ची किंमत आपल्याला मिळालेली आहे 7, ती इथं लिहिली 7। अशा पद्धतीने आपलं हे सोल्युशन पूर्ण झालेलं आहे। प्रॅक्टिस सेट नंबर 1.1, याच्यामध्ये इक्वेशन दिलेले आहेत, 2 इक्वेशन आणि काही फिलिंग द ब्लँक दिलेले आहेत, काही बॉक्सेस आपल्याला कंप्लीट करायचे आहेत। तर अशा पद्धतीने काही प्रश्न येतात। तर पहिले इक्वेशन आहे 5x + 3y = 9 अँड सेकंड इक्वेशन इज 2x - 3y = 12। याच्यामध्ये y हे व्हेरिएबल्स अतिशय व्यवस्थित दिलेले आहे। 3y आणि इथं पण 3y आहे, इथं प्लस आहे, इथं मायनस आहे, म्हणजे आपल्याला याच्यामध्ये इक्वेशन बनवून घ्यायची गरज नाही, डायरेक्ट आपल्याला हे दिलेलं आहे। तर लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2, सरळ आपण हे दोघांचं ॲडिशन करू। इथे दोन्ही चिन्ह बदल आहेत, 3y आहे, 3y आहे, 3y मधून 3y जाऊ शकतो, म्हणून आपण डायरेक्ट इथे ॲडिशन घेतलेलं आहे। ओके, आता इथे आपण 5x + 2y = 7x, इथे येणार 7x, हे 3y आणि हे 3y गेलं। आता 9 + 12 = 21, इथे येणार 21। ओके, आता इथं येणार फक्त x, कारण इथे x दिलेला आहे। फक्त 7 येणार कारण इथे x दिलेला आहे।
आता हे 7 जाणार याच्या खाली, म्हणजे 21/7 येणार. इथं काय येणार, 21/7 येणार, कारण हे 7 इथं मल्टिप्लाय आहे, तिकडे गेलं, तिकडे गेल्यानंतर खाली गेलं, अपॉन झालं. आता 7 1 जा 7, 7 3 जा 21, म्हणजे इथं उत्तर आलं 3. आता प्लस एक्स इज इक्वल टू 3 इन इक्वेशन 1, एक्स इज इक्वल टू 3 हे इक्वेशन 1मध्ये घालू. इक्वेशन 1 असं आहे 5x + 3y इज इक्वल टू 9, हे इथं लिहिलं आणि एक्सच्या जागेला आपण इथं काय टाकलं, 3 टाकलं. इथं टाकलं 3. 5 3 जा 15, हे 15 + 3y असं आलं, पण हे प्लस 3y असल्यामुळं त्याबद्दल गेल्यानंतर मायनस झालं, मायनस इथं 15 झालं, कारण याने आपलं इज इक्वल टू चिन्ह त्या बाजूला गेलं, त्यावेळी आपलं चिन्ह बदलून विरोधी चिन्ह आहे ते घेतलं त्यांनी. ह्याचं प्लस होतं, तिकडे गेल्यानंतर मायनस झालं. आता इथे येणार -15, नाही -15 मधून 9 गेलं, म्हणजे इथं उत्तर आलं 6. इथं उत्तर आलं 6, याचं उत्तर आलं 6, -6. आता -6 अपॉन 3, म्हणजे 3 1 जा 3, 3 2 जा 6, पण इथं चिन्ह मायनस असल्यामुळं -2 उत्तर आलं. आता एक्सची किंमत इथं 3 आहे, एक्सची किंमत 3 आहे, याची वायची किंमत आहे -2. अशा पद्धतीने हे इक्वेशन आपलं पूर्ण झालेलं आहे. सेट नंबर 1.1, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन, यालाच मराठीत म्हणतात एकसामायिक समीकरण सोडवा, असा हा प्रश्न आहे. याच्यामध्ये इक्वेशन दिलेले आहे, त्यालाच आपण मराठीत समीकरण असे म्हणतो. तर 3a + 5b इज इक्वल टू 26 हे एक समीकरण किंवा एक इक्वेशन आहे, आणि दुसरं आहे a + 5b इज इक्वल टू 22 असं हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. तर आता आपण यांना इक्वेशनचे नंबर देऊ. याचं इक्वेशन नंबर आहे 3a + 5b इज इक्वल टू 26, याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ, आणि a + 5b याला आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. आता याच्यामध्ये 5b आणि इथे पण आहे 5b, म्हणजे हे दोन्ही समजा मायनस केले तर निघून जाऊ शकतात, म्हणून आपण काय करू की यांचं मायनस करून घेऊ. आता आपण इथे सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, म्हणजे इक्वेशन 1 मधून 2 हे मायनस करणार आहोत, म्हणजे समीकरण 1 मधून समीकरण 2 मायनस करणार आहोत. आता इथे मायनस चिन्ह जर आलं तर इथले सगळे चिन्ह बदलतात. यांचं सगळ्यांचं मायनस चिन्ह झालं, यांचं प्लसचं मायनस झालं, आणि मायनस असतं प्लस झालं असतं. आता हे दोन्ही प्लस आणि मायनस आहे, दोन्ही निघून गेले. याच्या पुढे काही नाही, म्हणजे 1 आहे. 3 मधून 1 गेले म्हणजे 2a इज इक्वल टू 26 मधून 22 गेले म्हणजे 4 उरले. आता a इज इक्वल टू 4/2 इज इक्वल टू a इज इक्वल टू 2. याची किंमत मिळाली आपल्याला, याची किंमत मिळाली 2. आता हे याची किंमत जी 2 मिळाली आहे ते आपण काय करू, कोणत्या तरी इक्वेशनमध्ये टाकू, 1 किंवा 2 मध्ये. आता 2 मध्ये टाकलं तर 2 हा ए सिंगलच आहे, तर 2 मध्ये आपण टाकू. हीच किंमत आपण इक्वेशन 2 मध्ये टाकू. त्यालाच आपण म्हणतो सबस्टिट्यूटिंग a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2. a इज इक्वल टू 2 आलेला आहे. a इज इक्वल टू 2 हे समीकरण 2 मध्ये घेऊ, म्हणजे सबस्टिट्यूट a इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 2, म्हणजे समीकरण 2 मध्ये ही किंमत टाकू. आता समीकरण 2 इथे लिहून घेतली. समीकरण 2च्या याच्यामध्ये a जिथं आहे तिथं आपण 2 घेऊ, प्लस 5b इज इक्वल टू 22. त्याच्यानंतर हे 2 त्या बाजूला गेलं, म्हणजेच 5b इज इक्वल टू 22 मायनस 2 इज इक्वल टू 5b इज इक्वल टू 20. आता 5 आणि b मध्ये मल्टिप्लाय आहे, ज्यावेळी ते इज इक्वल टू चिन्ह आहे त्याबद्दल जाणार, त्यावेळी ते 5 अपॉन होणार, म्हणजेच b इज इक्वल टू 20/5, b इज इक्वल टू 5 4 जा 20. आता इथे आपल्याला b ची पण किंमत मिळाली.
ची किंमत मिळाली, ची किंमत मिळाली 2 आणि बी ची किंमत मिळाली 4. इथं आपलं उत्तर मिळालं ए बी, पहिल्यांदा ची 2 आणि बी ची 4. हे आपलं इथं इज द सोल्युशन, हे त्याचं उत्तर आहे. इज द सोल्युशन. हे त्याचं उत्तर मिळालं आपल्याला. इथे झालं 1.1 मधलं पहिलं गणित. 1.1 मधलं ए सेकंड नंबर गणित. सम ऑफ सेकंड x plus 7y is equal to 10 and 3x minus 2y is equal to 7. हे आता सम्स आपण सोडवणार आहोत. आता हे सम्स सोडवत असताना आपल्याला पाहावं लागेल की कशामधून इक्वेशन 1 आणि 2 कसं प्लस किंवा मायनस केल्यानंतर कुठलं जाऊ शकतं का. आता इथे एक्सच्या समोर काहीच नाही. एक्सच्या समोर जर 3 ने मल्टिप्लाय केलं तर इथं 3x येईल. मग हे 3x आणि हे 3x जाऊ शकतं. मग x घालवण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, इक्वेशन नंबर 1ला 3 ने मल्टिप्लाय करावं लागेल. तर आपण ते करून घेऊ. इक्वेशन 1 आणि 2 मिळालं. आता आपल्याला याच्यातलं x हे व्हेरिएबल्स घालवण्यासाठी याला आपण इक्वेशन 1ला 3 ने मल्टिप्लाय केलं. मल्टिप्लाय इक्वेशन 1/3 ने केलं तर आपल्याला x बरोबर 3 मिळालं. म्हणजे 3x 3 ने याला मल्टिप्लाय केलं 21y आलं. 3 ने याला मल्टिप्लाय केलं 30 आलं इथं. तर इथे इक्वेशन नंबर 3 झालं. आता सबस्ट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3 म्हणजे इक्वेशन 3 मधून इक्वेशन 2 आपल्याला मायनस करायचं आहे. तर इक्वेशन 3 इथं आपण लिहून घेऊ. 3x प्लस 21y इज इक्वल टू 30. आता इथे मायनस 3x मायनस 2y इज इक्वल टू 7. आता इथं मायनस असल्यामुळं हे सगळ्यांचं चिन्ह बदललं. याचं मायनसचं प्लस झालं, याचं मायनस झालं. आता हे दोन्ही निघून गेले. 22मधून 22मध्ये प्लस झालं म्हणजे 23 झालं. 23y 30मधून 7 गेलं म्हणजे इथं झालं 23. इथं पण 23, इथं पण 23 आहे. हे 23 इथं अपॉन झालं म्हणजे y इज इक्वल टू लिहून घेऊ पाहिजे 23 अपॉन हे 23 या बाजूला गेलं म्हणजे अपॉन 23 झालं. y इज इक्वल टू 1 उत्तर आलं. y इज इक्वल टू 1. आता y इज इक्वल टू 1 उत्तर आलं. हे सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 1 इज इक्वेशन 1 मध्ये हीच किंमत आपण इक्वेशन 1 मध्ये टाकून घेऊ. y इज इक्वल टू 1 इथं आलं. y इज इक्वल टू 1 इज सबस्टिट्युटिंग y इज इक्वल टू 1 इज इक्वेशन 1. हे आपण इक्वेशन 1 मध्ये आता ही किंमत टाकून घेऊ. इक्वेशन 1 मध्ये टाकत असताना y ची किंमत 1 घ्यायची आहे म्हणजे जिथं y आहे तिथं 1 लिहायचं आहे. म्हणजेच आपण इथे लिहून घेऊ x प्लस 7y इज इक्वल टू 10. x प्लस 7 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 10. x प्लस 7 इज इक्वल टू 10. x इज इक्वल टू 10 मायनस 7. x इज इक्वल टू 10 मधून 7 गेलं 3 उरलं. आता इथे x ची किंमत मिळाली आपल्याला 3. म्हणजे इथे आपण लिहून घेऊ x y इज इक्वल टू x ची किंमत आहे 3 आणि y ची किंमत आहे 1. हे आपल्याला इथं सोल्युशन मिळालेलं आहे. आता हे सोल्युशन मिळालं. याला लिहू इज द सोल्युशन. इथं आपल्याला सेकंड नंबरचं पण गणित संपलेलं आहे. सेकंड नंबरचं गणित अशा पद्धतीनं आहे, बघू शकता. प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 क्वेश्चन नंबर 3. इक्वेशन नंबर 1 is 2x minus 3y is equal to 9 and second is 2x plus y is equal to 13. इथे आपण इक्वेशन 2 मधून 1 सबट्रॅक्ट करायचं आहे. तर लिहून घेऊ आपण इथे इक्वेशन 2x plus y is equal to 13 minus 2x minus 3y is equal to 9. इथे मायनस आहे, सगळे चिन्ह बदलणार. मायनस
आता हा +2y आणि हा -2x हे दोन्ही निघून गेले, हे दोन्ही प्लस झाले. 4y इज इक्वल टू 13 मधून 9 गेलं 4. y इज इक्वल टू y ची किंमत आली 1. आता हे सबस्टिट्यूटिंग केले y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 मध्ये. इक्वेशन 2 असं लिहायचं आहे. इक्वेशन 2 मध्ये आपण सबस्टिट्यूट केलं. आता इक्वेशन 2 लिहून घेऊ. पहिल्यांदा इक्वेशन 2 आहे 2x + y इज इक्वल टू 13. आता yच्या जागेला सबस्टिट्यूट 1 करायचं आहे. 2x + 1 इज इक्वल टू 13. हा +1 त्या बाजूला गेला म्हणजे 2x इज इक्वल टू 13 - 1. 2x इज इक्वल टू 12. x इज इक्वल टू 12/2 म्हणजे हा 2 त्या बाजूला गेला म्हणजे डिवायडेड झाला. x इज इक्वल टू 6. इथं y ची किंमत मिळाली -1 आणि x ची किंमत मिळाली 6. इथे लिहू आन्सर. x y इज इक्वल टू पहिल्यांदा x ची किंमत 6, y ची किंमत 1 इज द सोल्युशन. इथे 3 नंबरचं पण गणित झालेलं आहे. 1.1 मधले चौथं गणित. तर आपण स्टार्ट करू. याला इक्वेशन नंबर 1 देऊ, याला इक्वेशन नंबर 2 देऊ. ओके. आता आपण इथं बघितल्यानंतर आपल्याला इथं समजतं की यम जर करता इथे 5 यायचं असेल तर याला या इक्वेशन नंबर 2 ला मल्टिप्लाय करावं लागेल 5 ने. तर आपण इथे लिहून घेऊ मल्टिप्लाय इक्वेशन 2 बाय 5. तर आता आपण इथं लिहिलेलं आहे मल्टिप्लाइंग इक्वेशन 2 बाय 5 म्हणजे याला आपण 5 ने मल्टिप्लाय केलं तर इथे 5 येईल आणि आपल्याला यम निघून जाईल आणि यांची किंमत मिळेल. तर आपण ह्याला मल्टिप्लाय केलं तर येणार 5m मायनस ह्याला 5 ने मल्टिप्लाय केलं 5 6 जा 30n अँड 7 ला मल्टिप्लाय केलं -35. दिस इक्वेशन इज थर्ड नंबर. ओके. आता दोन्ही 1 इक्वेशनचं यम जे व्हेरिएबल आहे ते आणि थर्ड इक्वेशनचं यम व्हेरिएबल सेम झालेलं आहे. तर आता आपण याच्यामधून काय करू मायनस करून घेऊ. इक्वेशन 1 मायनस करू आपण याच्यामधून इक्वेशन 3 मधून. आता इथे सबट्रॅक्टिंग इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन नंबर 3 म्हणजे इक्वेशन 3 मधून 2 आपण मायनस करणार आहोत. 1 करायचं आहे. 1चं सेम आहे तर 1 करावं लागेल. इथे इक्वेशन 1 5m - 3n इज इक्वल टू 19. आता इथे हे मायनस झाल्यामुळं सगळे चिन्ह बदलले प्लस याचं मायनस. हे दोन्ही चिन्ह बदलल्यामुळे हे निघून गेले. 30 मधून 3 गेले म्हणजे 27 आलं इज इक्वल टू दोन्ही मायनस मायनस आहेत. मायनस मायनस म्हणजे प्लस झालं आणि इथं आलं 54. 27च्या डबल आहे 54. 27 2 जा 54. n इज इक्वल टू 54/27. n इज इक्वल टू 2. यांची किंमत मिळाली 2. आता n ची किंमत 2 मिळाली. हे आपण इक्वेशन 2 मध्ये पुट करू. सबस्टिट्यूटिंग n + 2 इन इक्वेशन 2 मध्ये आपण ते सबस्टिट्यूट करून घेऊ. m - 6n इज इक्वल टू -7. m - 6 मल्टिप्लाय 2 इज इक्वल टू -7. m इज इक्वल टू 6 2 जा 12 इज इक्वल टू -7. हा 12 त्या बाजूला गेला. m इज इक्वल टू -7 + 12. m इज इक्वल टू 5. आता इथे याचं उत्तर लिहू. m n इज इक्वल टू
यमची किंमत आहे 5 आणि यांची किंमत आहे 2 इज द सॉल्युशन. आता हेच गणित आपण एक दुसऱ्या पद्धतीने घेऊ. दुसऱ्या पद्धतीने असं सोडवायचं आहे, दाखवतो तुम्हाला. हे झालं. ही आपण पहिल्यापासून जी पद्धत करतो तीच अजून एक पद्धत आपण दाखवू. की समजा 5m आहे, 5m प्लस मायनस 3n इज इक्वल टू 19 अँड सेकंड आहे m मायनस 6n इज इक्वल टू मायनस 7. आता हे 6n त्या बाजूला घेऊ. m इज इक्वल टू मायनस 7 ते झालं प्लस 6n. ओके, हे एक इक्वेशन झालं. यालाच इक्वेशन आपण 2 बनवलं. याला 2 आणि याला 3 इक्वेशन. आता ही m ची व्हॅल्यू जी आहे ती आपण पुट याच्यामध्ये करू. म्हणजे सबस्टिट्यूटिंग द व्हॅल्यू ऑफ m इन इक्वेशन 1 मध्ये ही व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये टाकू. हीच व्हॅल्यू आपण इक्वेशन 1 मध्ये टाकली. चला, इक्वेशन 1 मध्ये टाकत असताना पहिल्यांदा लिहून घेतलं 5m मायनस 3n इज इक्वल टू 19. आता m जिथे आहे तिथे ही व्हॅल्यू टाकायची आहे. 5 मायनस 7 प्लस 6n मायनस 3n इज इक्वल टू 19. 7 5 जा 35 मायनस 35, 7 6 जा 30 प्लस 30 n मायनस 3n इज इक्वल टू 19. हे 35 आपण त्या बाजूला पाठवू आणि या दोघांचे प्लस मायनस करू. 30 मधून 3 गेलं म्हणजे किती उरलं 27n इज इक्वल टू 19. हे 35 त्या बाजूला गेलं म्हणजे प्लस झालं 35. ओके, 27n इज इक्वल टू 19 प्लस 35 इज इक्वल टू 54. आता n इज इक्वल टू 54 अपॉन 27. n इज इक्वल टू 27 2 जा 54. यांची किंमत मिळाली. हीच किंमत आता जशी इथं पण यांची किंमत 2 मिळाली. म्हणजे तुम्ही अशा पद्धतीने या पद्धतीने पण करू शकताय. म्हणजे एक इक्वेशन सेम करून घेऊन मग त्यांच्यामधला एक m हा इक्वेशन बाजूला काढला, यांची किंमत मिळून घेतली. इथे काय केलं, m सिंगल होता. m सिंगल असल्यामुळे हा 6n त्या बाजूला घेतला आणि m ची किंमत आपण 1 मध्ये टाकली. m ची किंमत 1 मध्ये टाकली m च्या जागेला, तर आपल्याला काय मिळालं, पुन्हा n बरोबर 2 मिळालं. अशाच पद्धतीने हे सबस्टिट्यूटिंग n प्लस 2 इन इक्वेशन 2 मध्ये समजा घेतलं तर अशाच पद्धतीने हे उत्तर निघतं. आता करून घेऊया आपण पाहिजे तर. हेच आपण सबस्टिट्यूट करू इक्वेशन 1 मध्ये. पुट इक्वेशन 1 मध्ये घेऊ. पुट इक्वेशन 1 मध्ये घेतलं आपण म्हणजे m मायनस 6n इज इक्वल टू 7. m मायनस 6 हे 2 यांच्या जागेला आलं इज इक्वल टू 7. m मायनस 12 इज इक्वल टू 7. मायनस 7 आहे. मायनस 7 प्लस ओके m मायनस 12 इज इक्वल टू मायनस 7. हा त्या बाजूला गेला म्हणजे इथं प्लस 12 झाला. मायनस 7 मधून प्लस 12 गेला म्हणजे m इज इक्वल टू आला 5. इथं मिळालं m, यांची किंमत इज इक्वल टू m ची किंमत आहे 5 आणि यांची किंमत आहे 2. सम नंबर 5 आता आपण इथे चालू करू. सम नंबर 5 मध्ये दिलेले इक्वेशन 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 अँड x
प्लस 5y इज इक्वल टू 4 इक्वेशन नंबर 2. आता आपण जे सेकंड नंबरला एक दुसरी पद्धत केली होती त्या पद्धतीने करू, म्हणजे एक्सची किंमत घेऊ आणि इक्वेशन 1मध्ये घालू. जर का आपण पहिल्या पद्धतीने करत असेल तर याला 5ने मल्टिप्लाय करावं लागेल, म्हणजे 5x एक्सची किंमत निघून जाईल, वायची किंमत मिळेल. तर आपण असं न करता दुसरी जी स्टेप शिकवली होती त्या पद्धतीने आता हे करण्याचा प्रयत्न करू. दुसऱ्या पद्धतीमध्ये आता एक्सची किंमत आपण काढू. एक्स इज इक्वल टू हे 4 आहे तिथेच, हे 5y तिकडे गेलं म्हणजे -5y झालं. हे इक्वेशन नंबर आपल्याला 3 मिळालं. आता ही जी एक्सची किंमत आहे ती पुट आपण 1मध्ये करणार आहोत. सबस्टिट्यूट करून घेऊ. एक्सची व्हॅल्यू 5x प्लस 2y इज इक्वल टू -3 ही त्याची किंमत आहे. तर आपण एक्सच्या जागेला ही किंमत घेऊ. 4 -5y त्याच्यानंतर प्लस 2y इज इक्वल टू -3. 4 5 20, 5 5 -25y प्लस 2y इज इक्वल टू -3. ओके. आता हे 20 त्या बाजूला घेऊन जाऊ आणि 25मधून 2 मायनस करू. 25मधून 2 गेलं तर -23y इज इक्वल टू -3. हे त्या बाजूला गेलं म्हणजे याचं -20 झालं. इज इक्वल टू -23y इज इक्वल टू इथे पण झालं -23. दोन्ही बाजूला मायनस मायनस आहेत म्हणजे दोन्ही बाजूचं मायनस निघून गेलं आणि हे 23 डिवायडेड झालं. y इज इक्वल टू 23/23. y इज इक्वल टू 1. yची किंमत 1 मिळाली. आता ही किंमत आपण इक्वेशन 1 किंवा 2 मध्ये टाकून घेऊ. 2 मध्ये टाकू ही किंमत. इक्वेशन 2 मध्ये टाकली. सबस्टिट्यूटिंग y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2 मध्ये टाकली. इक्वेशन 2 मध्ये टाकत असताना इक्वेशन 2 पहिल्यांदा लिहून घेऊ. x प्लस 5y इज इक्वल टू 4. x प्लस 5 मल्टिप्लाय 1 इज इक्वल टू 4. x इज इक्वल टू 4 मायनस 5. x इज इक्वल टू -1. ओके. आता इथं आपण किमती लिहू यांच्या. x अँड y इज इक्वल टू एक्सची किंमत आहे -1 आणि yची किंमत आहे +1. इज द सॉल्युशन. हे झालेलं आहे 5 नंबरचं इक्वेशन पूर्ण झालं. सम नंबर 6. 1/3x plus y is equal to 10/3. Equation number 1. This equation number is 1 and second equation is 2x plus 1/4. 1/4y is equal to 11/4. हे इक्वेशन नंबर 2 आहे. जेव्हा अशा पद्धतीने दिलेलं असतं आणि /3 आहे /4 आहे, जर करता खाली सेम चिन्ह सेम अंक आहेत किंवा एकाच टेबलमध्ये आहेत, एकाच टेबलमधले असले तर खालचे जे अंक आहेत ते आपल्याला काढून टाकायचे आहेत आणि एका लाईनीमध्ये करून घ्यायचे आहेत. एका लाईनीमध्ये करत असताना आता इक्वेशन 1ला मल्टिप्लाय 3ने करावं लागेल. बोथ साईड म्हणजे दोन्ही बाजूला 3ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 निघून जाईल आणि याला इक्वेशन 2ला दोन्ही बाजूला /4 आहे. जर का इक्वेशन 2ला 4ने मल्टिप्लाय केलं तर हा 4 निघून जाईल म्हणजे एका लाईनीमध्ये ते इक्वेशन येईल आणि एका लाईनीमध्ये इक्वेशन आलं की आपल्याला मग करायला सोपं जातं. तर आपण त्यासाठी आपण करून घेऊ. इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय करू आणि इक्वेशन 2ला 4ने मल्टिप्लाय करून घेऊ.
इक्वेशन 1ला 3ने मल्टिप्लाय केलं म्हणजेच 1/3 मल्टिप्लाय x मल्टिप्लाय बाय 3 प्लस y मल्टिप्लाय 3 इज इक्वल टू 10/3 मल्टिप्लाय बाय 3. आता हे 3 निघून गेले, हे 3 निघून गेलं, फक्त उरलं x. हे 3y प्लस 3y, हे 3 निघून गेले, हे 3 निघून गेले, मिळालं 10. हे इक्वेशन मिळालं आपल्याला थर्ड नंबर. त्याच्यानंतर इक्वेशन 4ला आपण करायचं आहे 4ने मल्टिप्लिकेशन. चला, 4 मल्टिप्लाय 2x प्लस 4 मल्टिप्लाय 1/4 y इज इक्वल टू 11/4 मल्टिप्लाय 4. 4 2 जा 8x प्लस हे 4 निघून गेले, उरले y इज इक्वल टू हे 4 निघून गेले, उरलं 11. आता इथे मिळाले इक्वेशन नंबर 4. आता इक्वेशन 4 आणि 1 मध्ये काय सेम आहे बघायला लागेल. इक्वेशन 1 मध्ये दिले x प्लस 3y इज इक्वल टू 10 आणि इथे दिले 8x प्लस y इज इक्वल टू 11. म्हणजे xला घालवायचं झालं तर आपल्याला इक्वेशन नंबर 3ला मल्टिप्लाय बाय 8ने करावं लागेल आणि जर इथले y घालवायचं असेल तर आपल्याला हे 3 इथं 3ने मल्टिप्लाय करायला लागेल. म्हणजे 3ने या सगळ्यांना मल्टिप्लाय केलं, ॲटोमॅटिक हे 3y येईल, म्हणजे yची संख्या निघून जाईल. आणि जर आता एक्सची घालवायची असेल तर आता आपण कोणताही एक घालवण्याचा प्रयत्न करू. इक्वेशन नंबर 4 मल्टिप्लाय इक्वेशन 4 बाय, आता कितीने मल्टिप्लाय करायला लागेल, कारण इथं 3y आहे म्हणजे सगळीकडे 3 आलं पाहिजेत, म्हणून आपण 3ने मल्टिप्लाय करू बाय 3. आता याला 3ने मल्टिप्लाय केलं, 8 3 जा 24, 24x प्लस 3ने मल्टिप्लाय केलं 3y इज इक्वल टू 33. हे इक्वेशन मिळालं आपल्याला 5. आता परत आपल्याला याच्यातून इक्वेशन नंबर 3 मायनस करावं लागेल. तर x प्लस 3y इज इक्वल टू 10. हे मायनस केल्यामुळे इथं सगळ्यांची चिन्ह बदलले. इथे लिहून घेऊ. आता आपण इथे इक्वेशन 3 मधून 3 हे इक्वेशन 5 मधून मायनस करणार आहोत. तर इथे एक्सच्या समोर काही नाही म्हणजे 1 आहे. 24 मधून 1 गेला म्हणजे 23x, हे दोन्ही निघून गेले. आता 33 मधून 10 गेले म्हणजे 23x. ओके, नाही x नाही 23. आता हे 23 अपॉन झालं म्हणजे x इज इक्वल टू 1 मिळाला. x इज इक्वल टू 1 मिळाला. x इज इक्वल टू 1 ही कोणत्या याच्यामध्ये आपण संख्या टाकू शकतो. पाहिजे तर आपण 8 मध्ये 4 मध्ये टाका, 3 मध्ये टाका, कुठल्या याच्यामध्ये टाकली तरी उत्तर तेच येणार. तर आपल्याला सोपं जाईल ह्याच्यामध्ये टाकलं तर. आपण ही संख्या x इज इक्वल टू 1 ही आपण सबस्टिट्यूट करू की इक्वेशन नंबर 4 मध्ये.
एक्स इज इक्वल टू 1 ही सबस्टिट्यूट करायची आपल्याला की इक्वेशन 4मध्ये. तुम्ही इक्वेशन नंबर 3मध्ये जरी सबस्टिट्यूट केलं तरी उत्तर तेच येणार. कुठेही तुम्ही पुट करू शकता त्यांना. आता आपण घेऊ याच्यामध्ये 8 मल्टिप्लाय 1 प्लस वाय इज इक्वल टू 11. 8 प्लस वाय इज इक्वल टू 11. आता 8 तिकडे गेला, y इज इक्वल टू 11. 8 मायनस झाला, y इज इक्वल टू 3. y ची किंमत मिळाली आपल्याला 3. 11मधून 8 गेलं म्हणजे y ची किंमत आपल्याला 3 मिळाली. इथं आपण त्याचा ॲन्सर लिहू. ॲन्सर एक्स वाय इज इक्वल टू 1 and 3 is the solution. हे आपलं 6वं गणित पण झालेलं आहे. बघू शकता. सम नंबर 7 99x plus 101y is equal to 499 and equation number 2 is 101x plus 99y is equal to 501. This equation, this is the first equation and is the second equation. जेव्हा असं असेल की जे काही व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबल्सचे जे काही अंक आहेत, आकडे आहेत, व्हेरिएबलचे डिजिट जर करता चेंजेस असतील, व्हेरिएबलचे डिजिट चेंजेस झाले असतील तर हे दोन्ही इक्वेशन जसे तसे घ्यायचे. एकदा प्लस करायचे, एकदा मायनस करायचे. दोन्ही इक्वेशन 1 and 2 एक वेळा ॲडिशन करायचे, एक वेळा सबट्रॅक्शन करायचं. ॲडिंग इक्वेशन 1 and 2. 200x plus 200y is equal to 1000 is equal to 1000. आता इथे सगळीकडे 200 200 1000 हे तिन्ही 2200च्या टेबलमध्ये येतात. ओके. किंवा असंही करू शकता आपण, इकडले 2 शून्य काढले, इकडले 2 शून्य काढले, इकडले 2 शून्य काढले. इकडे 2 2 आहे, बोथ साईड 2ने डिवायडेड केलं तर हे 2 गेले, हे 2 गेले, इथं आलं 5. म्हणजे इथं उत्तर येणार x प्लस वाय इज इक्वल टू 5 असं उत्तर येणार. हे आपल्याला इक्वेशन मिळालं 3rd नंबर. आता आपण पहिल्यांदा ॲडिंग केलं, दुसऱ्या वेळेला आपण यांचं सबट्रॅक्टिंग करू. इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. (101) x plus 99y is equal to 501. याच्यातून 99x plus 101y is equal to 499. हे 2मधून 1 आपण सबट्रॅक्ट केलेलं आहे. आता इथे सबट्रॅक्ट केल्यामुळे सगळे चिन्ह यांचे बदलले, प्लसचे मायनस झाले. 101मधून 99 गेलं, 2x आलं. आता 99मधून 101 गेलं, आता मोठी संख्या आहे 101 म्हणून हे चिन्ह आलं. -2y इज इक्वल टू 501 म्हणून 499 गेलं, उत्तर आलं 2. आता इथे तिन्ही ठिकाणी 2 2 आहे तर डिवायडेड बाय 2 बोथ साईड केलं, दोन्ही बाजूला 2ने डिवाइड केलं. हे 2 गेले, हे 2 गेले, हे 2 गेलं म्हणजे काय आलं x मायनस वाय इज इक्वल टू 1. हे आपल्याला इक्वेशन मिळालं 4th नंबर. आता इक्वेशन 1 and 4 3 and 4 यांचं आपण ॲडिंग करू.
3 and 4. Adding equation number 3 and 4. X अधिक y, x plus y is equal to 5, x minus y is equal to 1. ॲडिंग झालं. ह्याच्यामधलं ॲडिंग झाल्यानंतर हे y आणि हे y निघून गेलं. उरलं काय 2x इज इक्वल टू 6. आता इथे 6 आहे आणि हे 2 काय झालं, त्याला डिवाइड झालं. x इज इक्वल टू 6/2. x ची किंमत मिळाली आपल्याला 3. इथे x ची किंमत मिळाली 3. आता हे x इज इक्वल टू 3 हे आपण इक्वेशन नंबर 3 मध्ये टाकू. x plus y, substituting x is equal to 3 in equation 3 मध्ये टाकू. x plus y is equal to 5. x ची किंमत आहे 3 plus y is equal to 5. आता हे 3 त्या बाजूला गेलं. y is equal to 5 minus 3 is equal to y is equal to 2. म्हणजे y ची किंमत मिळाली आपल्याला 2. आता यांचं आन्सर आलं. थ्री and 2. हे तर आपलं गणित पूर्ण झालं. परत पाहिजे बघू शकताय काय केलं. जर करता व्हेरिएबलचे जे डिजिट आहेत ते जर आदली बदली झाली असतील इथे तर काय करायचं, एकदा ॲडिंग एकदा सबट्रॅक्टिंग. इथे ॲड केलं x प्लस वाय आलं. परत त्यांचं मायनस केलं. दोन्हींचं मायनस केल्यानंतर 2x मायनस 2y आलं इज इक्वल टू 2 आलं. सगळीकडे 2 आहे तर 2ने डिवाइड केलं. 2ने डिवाइड केल्यानंतर हे 2 गेले, हे 2 गेलं. 2 1 2 1 आलं इथं. इथे इक्वेशन नंबर 4 मिळालं. इक्वेशन नंबर 4 अँड इक्वेशन नंबर 3 यांचं आपण ॲडिशन केलं तर y निघून गेलं, कारण y इथं मायनस होता म्हणून y निघून गेलं. x 2x आलं. 5 प्लस 1 इज इक्वल 3 आलं. 6/2 इज इक्वल टू 3. x इज इक्वल टू 3. ही x इज इक्वल टू 3 ही आपण इक्वेशन 3 मध्ये पुट केली. हीच संख्या पुट केली कुठं, इक्वेशन 3 मध्ये. तर x प्लस वाय इज इक्वल टू 5. x ची किंमत घेतली 3 त्या बाजूला गेलं, मायनस झालं. y इज इक्वल टू 2 आणि हे उत्तर आपलं आलेलं आहे. 8 नंबर संपन्न तसंच आहे. इथं 49 आणि इथं पण 49 आहे. म्हणजे जे काही व्हेरिएबल्स आहेत, व्हेरिएबलचे जे पुढचे डिजिट आहेत ते डिजिट मात्र चेंज झाले. तिथे 57 इथे 57 झाले. एक्स व्हेरिएशनचं डिजिट वायला गेलं आणि वायचं डिजिट जे आहे ते एक्सला आलं. म्हणजे ज्यावेळी असं असेल त्यावेळी आपण काय करायचं, एकदा ॲडिशन एकदा सबट्रॅक्शन. चला इथे इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 याचं काय करू आपण, ॲड करू 1 and 2. वन and 2 आता आपण ॲडिंग करू. चला 6x 106 minus 106y is equal to 2 2 4 7 5 12 1 carry out 4 2 4 424. आता इथे 106 टेबलमध्येच 424 येतं. तर आपण बोथ साईडला काय केलं, डिवायडिंग बोथ साईड बाय 106 केलं. इकडे 106 केलं आहे. डिवायडिंग बोथ साईड ऑफ बाय 106 केलं. इथं तिन्ही ठिकाणी आपण काय केलं, 106नं डिवाइड केलं. 106 गेलं, याचं गेलं. 106 4 जा 424 येतं.
इथं आलं एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4. आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. आता पहिल्यांदा आपण ॲड केलं होतं, आता आपण सबट्रॅक्ट करूया. तर सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2, इक्वेशन 2 मधून आपण इक्वेशन 1 इथं सबट्रॅक्ट केलेलं आहे. 57 मधून 49 गेलं. आता सबट्रॅक्ट केल्यामुळे इथं चिन्ह तिन्ही बदलले. 57 मधून 49 गेले, 8x आलं. इथे प्लस 57 आहे, प्लस 57 मधून मायनस 49 गेलं तर 8y आलं. 152 मधून मायनस 172 गेलं, इथं उत्तर येतं 80. डिवायडिंग बोथ साईड बाय 8, सगळीकडे 8ने डिवाइड केलं. इथं एक्स वाय आणि इथं 10 आलं. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. इक्वेशन नंबर 4 आपल्याला इथं मिळालेलं आहे. आता इक्वेशन नंबर 4 आणि इक्वेशन नंबर 3 जवळपास सेम आहे. इथे मायनस आहे, इथं प्लस आहे, म्हणजे दोन्ही वाय आपले निघून जातील. ॲडिंग इक्वेशन नंबर 3 and 4. इक्वेशन एक्स मायनस वाय इज इक्वल टू 4, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10. हे आपण घेतले इक्वेशन नंबर हे 3 आहे आणि हे इक्वेशन नंबर 4 आहे. आता एक्स प्लस एक्स इज इक्वल टू 2x, 4 प्लस 10 इज इक्वल टू 14. एक्स इज इक्वल टू 14 अपॉन 2, हे 2 इथं डिवाइड झालं, इज इक्वल टू 2, 7 जा, एक्सची किंमत आपल्याला 7 मिळाली. सबस्टिट्युटिंग एक्स इज इक्वल टू 7 इन इक्वेशन 4 मध्ये, हेच इक्वेशन 4 मध्ये इथं टाकलं. 4 मध्ये 4 इथे आहे, याच्यामध्ये ही 7 किंमत टाकली. एक्सच्या जागेला 7 घेतलं. एक्स इज इक्वल टू 7 ही सबस्टिट्यूट केली इक्वेशन 4 मध्ये. एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10, एक्सच्या जागेला 7 घेतलं. 7 प्लस वाय इज इक्वल टू 10. आता 7 त्या बाजूला गेलं म्हणजे मायनस झालं. y इज इक्वल टू 10 मायनस 7 इज इक्वल टू y इज इक्वल टू 3. आता आपण याचं ॲन्सर इथं लिहिलेलं आहे. ॲन्सर इथं लिहिलेलं आहे. एक्स वाय इज इक्वल टू 7, 3 इज द सोल्युशन. थँक्यू.